पुढची बातमी आहे। चार्ली चॅप्लिन हे नाव जरी काढलं तरी चेहऱ्यावरती खळी पटकन फुलते। हसून हसून पोट दुखतं, कधी तर भावना विवशही व्हायला होतं। मुकपटाच्या दुनियेतल्या या महाराजाने जगाला भरपूर हसवलं, तेही कुठल्याही संवादाशिवाय। जगाला हसवणाऱ्या चार्ली चॅप्लिनचं आयुष्य कसं होतं, कोण होते त्यांचे आई वडील, तो मोठा कसा झाला, पाहुयात जय महाराष्ट्रचा हा स्पेशल रिपोर्ट। चार्ली चॅप्लिन मूकपटांचा हा बादशाह। पहा किती सहजतेनं प्रेक्षकांना हसवायचा। केवळ देहबोली आणि चेहऱ्यावरचे भाव या दोनच गोष्टी प्रेक्षकांना हसवायला पुरेशा आहेत हे चार्लीनं जगाला दाखवून दिलं। पण चार्लीला हे सहज साध्य झालं नव्हतं। त्यामागे होते त्यानं गरिबीत आणि अत्यंत कष्टाने काढलेले दिवस। वडिलांच्या निधनानंतर आईनं घेतलेले कष्ट हे त्याच्या निरागस बालपणावर इतकं कोरलं गेलं की पुढे त्यानं जगाला जणू हसवण्याचाच विडा उचलला। सोळा एप्रिल 1889 या दिवशी चार्लीचा जन्म झाला। त्याची आई आणि वडील दोघेही रंगभूमीवरचे कलाकार, त्यामुळे रंगभूमीचा वारसा आपोआपच चार्लीत उतरला होता। पण व्यसनामुळे वडील चार्ल्स सिनियर यांचं अवघ्या 37व्या वर्षी निधन झालं। लहानगा चार्ली त्यावेळी 12 वर्षांचा होता आणि आईचा आवाज गेल्यामुळे तिला रंगभूमी सोडून कष्टाची कामं करावी लागली। चार्लीचं बालपण यामुळे अतिशय कष्टाचं गेलं। त्या स्थितीतही चार्लीनं सुरुवातीला पोटासाठी रंगभूमीची कास धरली। रंगभूमीवर हळूहळू जम बसवताना मूकपटाचा पडदाही गाजवला। 1914 ते 1967 म्हणजे तब्बल 53 वर्ष चार्ली चॅप्लिननं मोठा पडदा गाजवला। त्याचे सर्वच सिनेमे हिट झाले। त्याला तुफान लोकप्रियता मिळाली। ऑस्कर म्हणजे अकॅडमी अवॉर्डनं चार्लीला लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कारानं गौरवलं। ब्रिटिश सरकारनं त्याचा सर किताबानं सन्मान केला। 3दा घटस्फोट झालेल्या चार्लीचं चौथं लग्न मात्र शेवटपर्यंत टिकलं। अखेरच्या टप्प्यात चार्ली चॅप्लिन स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाला आणि 88व्या वर्षी म्हणजेच 25 डिसेंबर 1977 रोजी झोपेतच त्यानं जगाचा निरोप घेतला। मात्र जगाच्या चेहऱ्यावर कायमच एक स्मित ठेवून। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।